10वी आणि 12वी झाल्यानंतर मुख्यतः मुलींनी कुठल्या प्रकारचं करिअर करावं, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घ्यावं याचा विचार आपल्याला आता करायचा आहे. 10वी झाल्यानंतर बहुधा आपण असं करतो की मला कुठल्या विषयामध्ये अधिक गुण आहेत आणि मग मी ती शाखेची निवड शिकत असताना करत असते. तर त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन मी असं म्हणेन की माझी त्यातली स्ट्रेंथ काय आहे, ताकद काय आहे, मला कुठली गोष्ट जास्त चांगली जमते, त्याचा विचार आपण सगळ्यांनी प्राधान्याने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी हे शिकत असताना मला कोणत्या संधी ह्या समोर दिसत आहेत, म्हणजे मी पुण्यामध्ये राहते तर मला काय संधी आहेत हे शिक्षण झाल्यानंतर त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे मला पुण्यामध्ये मी शिक्षण घेते तर मला इथं अमुक एक चांगली संधी मला दिसते आहे. म्हणजे मला शिक्षण घेत असताना मला काही नवीन कौशल्य शिकता येतील का, मी फक्त प्लेन कॉमर्स करते किंवा मी फक्त प्लेन BSc करते, फक्त BA करते असं न करता मला त्याच्या जोडीला कुठल्या प्रकारची कौशल्य अजून मी शिकली म्हणजे मला त्याला जोड देता येऊ शकेल. आज जर आपण नुसतं बघितलं की असे ग्रॅज्युएट झालेले इंजिनियर्स आहेत, ग्रॅज्युएट झालेले BA, MA, BCom, MCom झालेले खूप सारे लोक दिसतात, पण त्यांना त्यांच्या शिकलेल्या क्षेत्रामध्ये काम नाही. ते का नाही आहे तर त्यांनी अधिकची कौशल्य ही मिळवली नाही आहेत. तर मला असं तुम्हाला सुचवायचं आहे की तुम्हाला अशी कोणती कौशल्य जी तुम्हाला आवडतात ती आवर्जून तुम्ही या अनुषंगाने शिकली पाहिजेत. उदाहरण द्यायचं झालं तर मला जर समजा शिवणकाम जमत आहे तर मला ती फॅशन डिझायनिंगकडं जाणारं मला ते करिअर होऊ शकतं. तर मी असं शिवणकाम, विणकाम यातलं काय काय नवीन शिकू शकीन त्याचा विचार आपण करू शकू. की आपल्या परिसरामध्ये बघितलं तर खूप सारी हॉटेल इंडस्ट्री आहे, मला पदार्थ चांगले तयार करता येत असतील तर मी हॉटेल मॅनेजमेंट सारख्या कोर्समध्ये मी जाऊ शकेन. माझ्यामध्ये जर क्षमता आहे की अरे मी चांगलं व्यवस्थापन करू शकते, मी छान अनेक गोष्टी मॅनेज करू शकते, ते मला MBA सारखं क्षेत्र आहे, मी त्याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकते. मला जर काहीतरी गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं आहे किंवा मला स्पर्धा परीक्षेद्वारा माझं करिअर करायचं आहे तर ते मी ग्रॅज्युएशन झाल्यावरती करीन असं न करता मी आता 10वी 11वीला असतानाच मला ते निश्चित करून त्याची तयारी आतापासून जर मी करू शकले तर मला खात्री आहे की तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. कुठलीही गोष्ट जी मला भविष्यामध्ये करायची आहे त्याची सुरुवात मी जर आज केली तर मला त्या क्षेत्रामध्ये अधिक चांगलं यश मी मिळवू शकेन. धन्यवाद.